तर विद्यार्थ्यांना एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण या अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत, जे की आपल्याला महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे असतील आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वप्रथम काय करायचं आहे, या चॅनलला आताच्या आताच विद्यार्थ्यांनो सबस्क्राइब लगेच करून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करसाल तेव्हा होईल काय की नवीन सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल तो अपलोड होता तुमच्या स्मार्टफोनवर दिसून जाईल, मिळून जाईल या कारणास्तव। तसेच 1 सेकंद आपल्याला या सुपर क्लासला लाईक करण्यासाठी द्यायचा आहे, मनापासून रिक्वेस्ट आहे। लाईक आणि सबस्क्राइब लगेच करून घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्न आपल्यासमोर विद्यार्थ्यांना दिसून असा येतो की राष्ट्रपतींच्या गाडीच्या जी नंबर प्लेट असते त्या नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते ते विचारलेलं आहे। राष्ट्रपती यांच्या गाडीची नंबर प्लेट पिवळ्या, हिरव्या, लाल किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 3 योग्य आहे। लाल रंगाची नंबर प्लेट जी आहे राष्ट्रपतींच्या गाडीची असलेली आपल्या सर्वांना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न दुसरा दिसून येतो की दत्तक्षेत्र या नावाने खालीलपैकी कोणत्या ठिकाणास ओळखले जाते। दत्तक्षेत्र या नावाने ओळखले जाणारे ठिकाण आपल्याला सांगायचं आहे। नरसोबाची वाडी, पंढरपूर, हडपसर किंवा औंढा नागनाथ। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। नरसोबाची वाडी या ठिकाणाला दत्तक्षेत्र या नावाने ओळखले जात असते। कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी तिसरा की राम गणेश गडकरी यांना कोणत्या नावाने ओळखतात ते आपल्याला विचारलेलं आहे। पूर्ण व्यक्तीचं नाव या ठिकाणी आहे राम गणेश गडकरी। तर कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, कोयल कवी किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे। गोविंदाग्रज या नावाने राम गणेश गडकरी यांना ओळखले जात असते। कव्हर करूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी प्रश्न असा आहे की 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट असते ते विचारलेलं आहे। 1 हॉर्स पॉवर किती वॅट असतो। ऑप्शनमध्ये दिलेलं आहे 780 वॅट, 746 वॅट, 777 किंवा 400 वॅट। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। 746 वॅट एवढा जो आहे 1 हॉर्स पॉवर असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। तर 5वा प्रश्न कव्हर करूया। मिथेन वायूला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते। वायूचं नाव आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी दिलेलं मिथेन। तर ऑप्शनमध्ये काय आहे LPG, ऑइल गॅस किंवा मार्स गॅस। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। मार्स गॅस या दुसऱ्या नावाने कोणत्या तर मिथेन वायूला ओळखले जाताना आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। तर 6वा प्रश्न कव्हर करूया। या ठिकाणी माणिक खंडोजी इंगळे हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे। माणिक खंडोजी इंगळे कोणाचे नाव आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज किंवा संत तुकडोजी महाराज किंवा संत एकनाथ महाराज। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। संत तुकडोजी महाराज यांचे जे आहे विद्यार्थ्यांनो तर माणिक बंडोजी इंगळे हे त्यांचे पूर्ण नाव असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। 7वा प्रश्न। तुरुंगामध्ये असताना सुविचार स्मरणी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे किंवा होता ते विचारलेलं आहे। ग्रंथाचं नाव आहे सुविचार स्मरणी। तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज किंवा संत तुकडोजी महाराज किंवा संत एकनाथ महाराज। तर ऑप्शन क्रमांक पूर्वीच्या सारखेच ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। या ठिकाणी तुरुंगामध्ये असताना सुविचार स्मरणी हा जो ग्रंथ आहे संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आपल्या सर्वांना माहीत असावा की आहे म्हणून। प्रश्न 8वा। क्रांतिसिंह नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते। सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे, सोपा प्रश्न आहे। क्रांतिसिंह नावाने कोणाला ओळखले जाते। महर्षी कर्वे, रामानंद तीर्थ, नाना पाटील किंवा महात्मा गांधी। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। नाना पाटील यांना क्रांतिसिंह या नावाने ओळखले जात असते। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न 9वा असा दिसून येतो की ताम्हिणी टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतात आपल्याला सांगायचं आहे। ताम्हिणी टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतात। नांदेड, पुणे, सातारा किंवा सांगली। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे। पुणे या जिल्ह्यामध्ये ताम्हिणी टेकड्या स्थित असलेल्या सर्वांना माहीत असाव्या। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न 10वा की रेडिओ तरंगाच्या साहाय्याने वस्तूचे स्थान निश्चित करणारे यंत्र खालीलपैकी कोणते आहे। ज्या ठिकाणी आपल्याला म्हणजे विमानाचा या ठिकाणी निश्चित केला जात असतो की कोणत्या ठिकाणी आहे असे विमान म्हणून। तर रेडिओ तरंगाच्या साहाय्याने रडार, हायड्रोमीटर, तापमापी किंवा ॲमिनोमीटर। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। रडार या यंत्राच्या साहाय्याने रेडिओ तरंगाच्या साहाय्याने वस्तूचे स्थान हे निश्चित केले जात असते। कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न 11वा दिसून येतो। वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण खालीलपैकी
कोणते आहे? कशाचा? वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण. नॉट, एमिनोमीटर, वॅट किंवा होल्ट. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. नॉट हे जे परिमाण आहे वाऱ्याचा वेग मोजण्याचे असलेले आपल्याला सर्वांना दिसून येते. प्रश्न 12वा असा आहे, महाराष्ट्रात अवर्षणग्रस्त जिल्ह्यांची संख्या किती आहे ते विचारलेलं आहे. अवर्षणग्रस्त जिल्हे म्हणजे काय असते? त्या जिल्ह्यामध्ये पाण्याची कमतरता, पावसाच्या पाण्याची कमतरता अतिशय कमी असते, त्या जिल्ह्याला अवर्षणग्रस्त जिल्हा म्हणतात. 29, 32, 14 किंवा 27. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 14 एवढी महाराष्ट्र राज्यामध्ये अवर्षणग्रस्त जिल्ह्यांची एकूण संख्या असलेली आपल्या सर्वांना माहीत असावी. प्रश्न 13वा की लाख शेती करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त ठरतात ते विचारलेलं आहे. कोणती शेती? लाख शेती करण्यासाठी. या ठिकाणी ऑप्शनमध्ये पळसाची, बोरची, वरील दोन्ही किंवा तुळशीची झाडे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. आणि 3 म्हणजेच बोराची झाडे तसेच पळसाची झाडे हे दोन्ही झाडे लाख शेती करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची किंवा उपयुक्त असताना आपल्या सर्वांना दिसून येतात. प्रश्न 14वा, हत्ती प्राणी खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्यप्राणी आहे ते आपल्याला सांगायचं आहे. हत्ती हा प्राणी सर्वात जास्त भारतातील राज्याचा एक राज्यप्राणी आहे. तर ऑप्शनमध्ये काय आहे? झारखंड, केरळ, कर्नाटक. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. कर्नाटक, केरळ तसेच झारखंड या तिन्ही राज्याचा राज्यप्राणी म्हणजेच कोणता? तर हत्ती हा असताना आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. प्रश्न 15वा की भारतात सर्वात जास्त दरडोई उत्पन्न कोणत्या राज्याचे आहे ते आपल्याला सांगायचं आहे. दरडोई उत्पन्न विचारलेलं आहे की कोणत्या राज्याचे सर्वात जास्त येते? सिक्कीम, केरळ किंवा गोवा किंवा महाराष्ट्र. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 3 योग्य आहे. गोवा या राज्याचे सर्वात जास्त जे आहे दरडोई उत्पन्न आपल्या देशामध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 16वा की नामदेव ढसाळ यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे? व्यक्ती आहेत नामदेव ढसाळ, यांची कादंबरी कोणती आहे? या ठिकाणी कोणती आहे? ग्रंथकाली, कोसला, चंद्रमुखी किंवा गोलपिठा. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. गोलपिठा ही जी कादंबरी आहे विद्यार्थ्यांनो नामदेव ढसाळ यांची असलेली आपल्या सर्वांना माहीत असावी की आहे असे. प्रश्न 17वा, कल्पनेच्या तीरावर ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? कल्पनेच्या तीरावर या कादंबरीची लेखक कोण आहेत? नामदेव ढसाळ, इरावती कर्वे, शांता शेळके किंवा वी शिरवाडकर. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. वी शिरवाडकर यांचे जे आहे तर कल्पनेच्या तीरावर ही कादंबरी असताना आपल्या सर्वांना दिसून येते. पुढचा प्रश्न कव्हर करूया. प्रश्न 18वा, मेजर ध्यानचंद यांना कोणत्या खेळाचा जादूगर म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. मेजर ध्यानचंद यांना कोणत्या खेळाचा जादूगर म्हणतात? येत असेल सर्वांना. क्रिकेट, व्हॉलीबॉल, हॉकी किंवा कबड्डी. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. हॉकी या खेळाचा जादूगर असे मेजर ध्यानचंद यांना संबोधले जात असते. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 19वा की कोणत्या व्यक्तींनी मिठावर देशभर एकसारखा कर लावलेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणते गव्हर्नर जनरल होते ज्यांनी मिठावर देशभर एकसारखा कर लावला होता? लॉर्ड विल्यम बेंटिंग, लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड लिटन किंवा लॉर्ड मेयो. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. लॉर्ड लिटन यांनी जे आहे देशभरामध्ये मिठावर एकसारखा कर लावलेला दिसून येतो. पुढचा प्रश्न कव्हर करूया. प्रश्न 20वा की या ठिकाणी मानवी मूत्रवाहिनीची जी लांबी असते जवळपास किती सेंटीमीटरची असते ते विचारलेलं आहे. मूत्रवाहिनीची लांबी 40 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर, 46 सेंटीमीटर किंवा 57 सेंटीमीटर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. जवळपास 40 सेंटीमीटर एवढी मानवी मूत्रवाहिनीची एकूण जवळपास असलेली लांबी सर्वांना दिसून येते. प्रश्न 21वा, पुणे जिल्ह्यामध्ये एकूण अष्टविनायक स्थळांची जी आहे किती मंदिरे आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या ठिकाणी? पुणे या ठिकाणी 3 मंदिरे, 7 मंदिरे, 5 किंवा 8 मंदिरे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 5 मंदिरे जे आहे विद्यार्थ्यांनो पुणे या जिल्ह्यामध्ये अष्टविनायकांची असलेली आपल्या सर्वांना दिसून येतात. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 22वा, व्हिटॅमिन एचा खालीलपैकी समृद्ध स्रोत खालीलपैकी कोणता आहे? कोणत्या? जीवनसत्व एचा समृद्ध स्रोत विचारलेला आहे. मोसंबी, संत्री, गाजर किंवा रताळ. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. गाजर हा जो आहे व्हिटॅमिन ए किंवा जीवनसत्व अचा समृद्ध स्रोत असलेला आपल्या सर्वांना माहीत असावा की आहे असे. प्रश्न 23वा, नटसम्राट हे अतिशय प्रसिद्ध साहित्य खालीलपैकी कोणाचे आहे? अतिशय प्रसिद्ध आहे नटसम्राट हे साहित्य. तर गोविंदाग्रज, किर्लोस्कर, आचार्य आत्रे किंवा कुसुमाग्रज. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे.
कुसुमाग्रज यांचे कोणते, तर नटसम्राट हे अतिशय प्रसिद्ध असलेले साहित्य आहे. 24वा प्रश्न की रथचक्र ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे. कादंबरीचं नाव रथचक्र ही कादंबरी आहे. तर गोविंदाग्रज, नारायण पेंडसे, किर्लोस्कर किंवा कुसुमाग्रज. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. नारायण पेंडसे यांची रथचक्र ही कादंबरी असलेली आपल्या सर्वांना माहीत असावी. प्रश्न 25वा की भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आपल्या देशाचे स्थान कोणत्या गोलार्धामध्ये येते, उत्तर, पूर्व, वरील दोन्ही किंवा दक्षिण. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. पूर्व तसेच उत्तर या गोलार्धामध्ये आपल्या भारत देशाचे पृथ्वीवर स्थान असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. प्रश्न 26वा की बॅरोमीटर हे उपकरण खालीलपैकी काय मोजण्यासाठी वापरतात. बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरले जात असते सांगा बरं. आता या ठिकाणी हवेचा वेग, उंची, डेसिबल किंवा वायूचा दाब. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्या समोर या ठिकाणी 4 योग्य आहे. वायूचा दाब मोजण्याचे उपकरण म्हणजेच कोणते, तर बॅरोमीटर असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न या ठिकाणी 27वा की भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणत्या वर्षी सुरू झालेले होते. पहिले दूरदर्शन केंद्र कधी सुरू झाले होते. 1950, 1955, 1959 किंवा 1970. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 1959 या वर्षी भारतातील सर्वात पहिले दूरदर्शन केंद्र हे सुरू करण्यात आलेले होते. प्रश्न 28वा भारताची अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे. भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची येते. संयुक्त, मिश्र, मुक्त किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. भारताची अर्थव्यवस्था मिश्र असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न. प्रश्न 29वा की विद्युत प्रभार मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे. विद्युत प्रभार मोजण्याचे एकक विचारलेले आहे. कोलम, एमिनो, स्टेथोस्कोप किंवा एम्पियर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कोलम हे जे आहे विद्युत प्रभार मोजण्याचे एकक असताना आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 30वा की निकोप दृष्टीसाठी कोणते जीवनसत्व अत्यंत आवश्यक असते. निकोप दृष्टीसाठी कोणते जीवनसत्व असते सर्वांना माहितीच असेल. बऱ्याच वेळेस आपण सुपर क्लासमध्ये हा क्वेश्चन्स कव्हर केलेला आहे. अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, ड जीवनसत्व किंवा क जीवनसत्व. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. अ जीवनसत्व जे आहे निकोप दृष्टीसाठी किंवा डोळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असताना आपल्या सर्वांना दिसून येते. आता या सुपर क्लासला विद्यार्थ्यांनो लगेचच्या लगेच काय करायचं आहे, एक लाईक नक्कीच करायचं आहे. आता ज्यादा लगेच लाईक करून घ्या. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल किंवा सबस्क्राईब आतापर्यंत नसेल केलेली तर काय करायचं आहे, चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब कराल तेव्हा काय होईल विद्यार्थ्यांनो की आपल्या चॅनलवर पुढचा सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड होता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. या कारणास्तव करणे गरजेचे असते. एकदम फ्री असतं, लगेच लगेच करून घ्यायचं आहे. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.